आवाज येतोय? हो सर. यस सर. रेंजचा इश्यू झाला होता, पण मला झाला की तुम्ही पटकन लवकर जॉईन झालात. चला आपण कंटिन्यू करूया. तर तालव्यामध्ये कोण कोण आहे बघा. तर तालव्यामध्ये साधारणपणे तुमचा च आहे, छ आहे, त्यानंतर ज आहे, झ आहे, न आहे. मूर्धन्य, मूर्धन्य म्हणजे काय असतं? सेरेब्रल्स, म्हणजे आपला टाळू, आपला टाळू आणि मधला जो कंठ असतो, या दोघांमधला जो भाग असतो, म्हणजे टाळूच्या मागचा जो भाग असतो त्याला मूर्धन्य म्हणतात. त्यावेळेस ट म्हणताना आपली जी पूर्ण ट्विस्ट झालेली असते, त्यामध्ये ट आहे, ठ, ड, ढ, न. ये जो ट का क्लास है पूरा वो मूर्धन्य में जाता है. उसके बाद दंत्य, दंत्य म्हणजे दातांचा वापर करून. उसके दंत्य में आते हैं त, थ, द, ध, न. ओष्ठ, ओष्ठ बोले तो अपने लिप्स जो होते, लिप्स, लिप्स की हेल्प से जो उच्चारे जाते उसमें होते ओष्ठ, लेबियल्स, प, फ, ब, भ, म. उसके बाद है अंतस्थ व्यंजन और अर्धस्वर. आता य, र, ल, व हे जे बनलेले आहेत, य मध्ये काही प्रमाणात म्हणजे अंतस्थ व्यंजन किंवा अर्धस्वर म्हणजे काय, तर यांच्यामध्ये काही प्रमाणात स्वर दडलेले आहेत. आता य जो तयार झालाय तो उ पासून तयार झालाय, ऊचा अर्धा भाग. र जो तयार झालेला आहे तो रूचा अर्धा भाग म्हणून तयार झालाय. ल जो तयार झाला तो लूचा अर्धा भाग म्हणून तयार झालाय. आणि हा व एका ऊचा भाग म्हणून तयार झालेला आहे. म्हणून सॉरी, य जो ई पासून तयार झालाय, य ई, र रू पासून तयार झालाय काही प्रमाणात, लू पासून ल तयार झाला, आणि व हा उ पासून तयार झाला. म्हणून यांना अर्धस्वर का म्हणतात, तर म्हणजे पूर्ण स्वर जर उ असेल तर त्याचा अर्धा भाग म्हणजे व आहे, या अर्थाने हे अर्धस्वर आहेत. उष्मवर्ण कोणकोणते आहेत बघा, इंटरेस्टिंग आहे सुद्धा. उष्मवर्ण म्हणजे जे बोलताना आपल्या तोंडातून किंवा फुफ्फुसांमधून आलेली हवा तोंडावाते बाहेर टाकली जाते, त्यांना उष्मवर्ण म्हणतात. श, श, स, म्हणजे श शामृगाचा, श षटकोनाचा, स सषटचा, जे मी मराठीमध्ये सांगते. वो हिंदी में ही वही है. उसके बाद है महाप्राण. महाप्राण याला अशी काही विशेष व्याख्या नाहीये, तर याला खरं तर महाप्राण म्हटलं जातं. ह, मराठीमध्ये सुद्धा महाप्राण ह आहे, हिंदीमध्ये सुद्धा महाप्राण ह आहे. संयुक्त व्यंजनाचा जर विचार केला, कंजक्ट कन्सोनंटचा विचार जर केला, तर 4 आहेत, त्याच्यावर आपली चर्चा ऑलरेडी झालेली आहे. क्ष आहे, त्र आहे, ज्ञ आहे आणि क्षर आहे. एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. पुढे जातोय मी. हिंदी में इसका उच्चारण गे के रूप में किया जाता है. ज्याचा ज्ञ म्हटलो ना मी, तर तो ज्ञ म्हणून त्याचा उच्चार होणार आहे. रोमन वर्णमाला में इसे ग्या भी लिखा जाता है. एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे जाऊया आपण. पुढची स्क्रीन घेतोय मी आता. 1 2 3 झालं, आता 4 मध्ये बघूया काय बघा. हिंदी वर्णमाला. आता इथं थोडं आपण शॉर्टकट थोडं दिलेलं आहे. हिंदी वर्णमाला मी आता इथं 44 म्हटलं, तर ते नाही, मी मगाशी 52 तुम्हाला सांगितलेले आहेत. काल मला कोणी प्रश्न विचारला होता 44 की 52 असा, कोणीतरी प्रश्न विचारला होता. ते 52 लक्षात ठेवा. स्वर कोणकोणते आहेत बघा हिंदी वर्णमालेमध्ये. वर्णों के समुदाय में, बघा आता पहिल्यापासून बघूया हिंदी वर्णमाला. रेखा कदम मॅडम वाचा. ओके सर. वर्ण हिंदी भाषा में प्रयुक्त सबसे छोटी ध्वनि वर्ण कहलाती है, जैसे अ, आ, ई, उ, क, ख आदि. वर्णमाला वर्णों के समुदाय को ही वर्णमाला कहते हैं. हिंदी वर्णमाला में 44 वर्ण है. उच्चारण और प्रयोग के आधार पर हिंदी वर्णमाला के 2 भेद किए गए हैं. 1 स्वर और 2 व्यंजन. स्वर जिन वर्णों का उच्चारण स्वतंत्र रूप से होता है और व्यंजनों के उच्चारण में सहायक हो, वे स्वर कहलाते हैं. ये संख्या में 11 है. अ, आ, ई, लक्ष द्या, इथे आपण जे अभ्यासलं ते 13 आहेत, इथे 11 म्हटले त्यांनी. बरं पुढे. अ, आ, ई, उ, रू, ए, ओ, औ.
उच्चारण के समय की दृष्टि से स्वर के 3 भेद किए गए हैं। 1 ह्रस्व स्वर, 2 दीर्घ स्वर, 3 प्लुप्त स्वर. ओके प्लुत स्वर. ओके, थांबा एक मॅडम एक मिनिट. ओके बघा याच्यामध्ये तुम्ही 52 लक्षात ठेवा, 39 आणि 13 या पद्धतीने लक्षात ठेवा. 39 व्यंजन, 13 तुमचे स्वर आहेत. आता स्वरांचे 3 प्रकार आहेत. कोणते 3 प्रकार आहेत? तर ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर आणि प्लुत स्वर. प्लुत स्वर म्हणजे याला संयुक्त स्वर असं म्हणतात. ज्यावेळेस 2 स्वर, 2 किंवा 2पेक्षा अधिक स्वर एकत्र येतात, दॅट इज कॉल्ड ॲज प्लुत स्वर. हेमलता मॅडम, रीड द इमेज. येस सर. ह्रस्व स्वर कोणतं रीड करायचं सर? ह्रस्व स्वर वाचा ना. ओके सर. जिन स्वरों के उच्चारण में कम से कम समय लगता है उन्हें ह्रस्व स्वर कहते हैं. ये 4 हैं: अ, ई, उ, रू. इन्हें मूल स्वर भी कहते हैं. आता मी हे समजून सांगतो. ह्रस्व स्वर म्हणजे ज्याला कमी वेळ लागेल उच्चार करायला. त्याच्यामध्ये अ आहे, ई आहे, उ आहे आणि रू आहे. यांना मूळ स्वर सुद्धा म्हटलं जातं और ह्रस्व स्वर भी बोलते हैं. चला पुढच्या इमेज कडे जातोय मी. हेमलता मॅडम, टू बी कंटिन्यू. दीर्घ स्वर. जिन स्वरों के उच्चारण में ह्रस्व स्वरों से दुगना समय लगता है उन्हें दीर्घ स्वर कहते हैं. ये हिंदी में 7 है: आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ. क्लुप्त स्वर. स्वर जे आहेत ते 7 आहेत हिंदीमध्ये. तर ज्यांचा उच्चार करायला जास्त वेळ लागतो. हे एकदम सोपं आहे. ह्रस्व स्वर कमी वेळ, दीर्घ स्वर जास्त वेळ. ते कोणकोणते आहेत? आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ. यानी लांबट स्वर आहेत त्यांचे. आणि ह्रस्व मध्ये कसं आहे? अ, ई, उ, रू. दॅट इज कॉल्ड एज ह्रस्व. दीर्घ हुआ अभी प्लुत स्वर. वाचा मॅडम, प्लुत स्वर वाचा हेमलता मॅडम. ओके सर. प्लुत स्वर. जिन स्वरों के उच्चारण में दीर्घ स्वरों से भी अधिक समय लगता है उन्हें प्लुत स्वर कहते हैं. प्रातः इनका प्रयोग दूर से बुलाने में किया जाता है. ओके, आता मी जे तुम्हाला मराठीमध्ये सांगितलं होतं, तर मराठीमध्ये संयुक्त स्वर वेगळे आहेत, प्लुत स्वर इथे वेगळे आहेत. ते कोणते आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगतो. चला मात्राए वाचा मॅडम. थांबा मॅडम, आपण मीना गुरु मॅडमला. सर प्लुतचा अर्थ नाही समजला सर. जिन स्वरों का उच्चारण में दीर्घ स्वरों से भी अधिक समय लगता है. प्लुत म्हणजे ज्यांचा उच्चार अधिक लांबट होतो, लांबलेला उच्चार ज्याला आपण म्हणू शकतो. आता जसं आपण पाहिलं की दीर्घ स्वर मध्ये काय होतं की ह्रस्वपेक्षा थोडा जास्त वेळ लागतोय. तर प्लुत मध्ये अधिक प्रमाणात स्वर लागेल. मी ग्रुपवर टाकतो प्लुत स्वर कोणकोणते आहेत ते. ओके, आता कोण वाचतंय? नवीन चान्स द्या कोणाला तरी. कोणाचं नाव घेतलं होतं तर मगाशी? मीना गुरु मॅडम वाचा. यस सर. यस. मात्राए. मात्राए. स्वरों के बदले हुए स्वरूप को मात्रा कहते हैं. रेखा कदम मॅडम, काही विचारायचंय तुम्हाला? हा सर, ते प्लुप्त स्वर नाही का? हा सर, ते संयुक्त स्वर नाही ना? नाही नाही नाही, ते संयुक्त नाहीये. नाही. ठीक आहे मॅडम, तुम्ही कंटिन्यू करा वाचन. मात्राएं. स्वरों के बदले हुए स्वरूप को मात्रा कहते हैं. स्वरों की मात्राएं निम्नलिखित है. स्वर मात्राएं. शब्द अ. सर दिसत नाही. एक मिनिट. स्वर मात्राएं. स्वर मात्राएं. शब्द अ. कम, आ, काम. कम शब्द होता का,
कम मध्ये म. अ जो आहे त्याला अ लागला म्हणून कम तयार झाला. आता व्यंजन कसे असतात की व्यंजनांना स्वतःचं अस्तित्व नाहीये, त्यांना स्वरांची मदत घ्यावी लागते. म्हणजे क को किसकी हेल्प लेनी पड़ी, अ की, इसलिए पूरा क हुआ, और म को भी अ की हेल्प लेनी पड़ी, इसलिए वो शब्द हुआ कम. ओके, देन आ काम. ई किसलय, ई खीर, उ गुलाब, उ भूल, रु तृण, ए केश, ऐ है, ओ चोर, औ चौखट. आता तुम्हाला लक्षात येईल की कम कसा तयार झाला, काम कसा तयार झालेला आहे. बघा इथे मध्यभागी म्हणजे आच्या शेजारी बघा तो काना दिलेला आहे बघा, काना तो क च्या जवळ जाऊन बसला म्हणून तो ते आ म्हणून ऍड झाला. आता तिथे किसलीये किंवा किसलीये असा शब्द आहे खरं तर तो, तर त्यामध्ये क ला पहिली विलांटी लागली बघा म्हणून तो ई म्हणून गेलाय तिथे, किसलय, किसलीये. त्यानंतर खीर मध्ये ख आणि र हेच दोन शब्द आहेत. ख ला दुसरी विलांटी लागली, ती खीर म्हणून लागलेली. अगदी तसंच खालचे स्वर मात्राए तयार झाले. ते स्वर मात्राए कशा पद्धतीने आपण देतो हे अगदी लहान मुलांसारखं आहे, त्यामुळे तुम्हाला लक्षात, त्यामुळे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, समजून घेण्याची गरज नाही असं मला वाटते. कारण तिथे फक्त काय केलं त्यांनी, भल शब्दाला भला उकार दिला, भूल तयार झाला. त्र शब्दाला ऋणचा तो रू जोडलेला आहे खाली अर्धवाटीच्या स्वरूपात, त्याला तृण म्हणतात. आणि य ला केश म्हणजे क ला एक आपण मात्रा दिल्या म्हणून केश शब्द या पद्धतीने आहे. अवर्ण स्वर की कोई मात्रा नहीं होती. आता अ मध्ये मात्रा आहे का बघा, तर अजिबात मात्रा नाहीये. व्यंजन का अपना स्वरूप निम्नलिखित आहे, जसं की क छ छ ज झ त थ ध. आता हे जे व्यंजन लिहिले तर यांच्या खाली ते पाय मोडलेले आहेत बघा. ओके, त्याचा अर्थ सांगतो, सांगता येईल कोणाला? त्यांचा पाय मोडलेला आहे बघा खाली. त्याचा पाय का मोडलाय उत्कर्ष मॅडम? र चा उच्चार असल्यामुळे. नाही नाही नाही, मग क मध्ये र चा थोडी उच्चार येतो, च मध्ये थोडी र चा उच्चार येतो, नाही. ती शंका मी तुमची क्लिअर करतो. व्यंजन सर त्याला अ एक अधुर असल्यामुळे ते अगदी बरोबर बरोबर, अतिशय बरोबर उत्तर दिलं तुम्ही. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये क छ ज झ त थ ध हे सगळे व्यंजन रूपात आहेत, कारण यांचं हलंत झालेलं आहे. हलंत म्हणजे त्यांचा पाय मोडला जातो, म्हणजे खालचं जे चिन्ह आहे अ लगने पर व्यंजनों के नीचे का हल चिन्ह हट जाता है, म्हणजे त्यांच्यामध्ये ज्यावेळेस अ हा मिक्स होतो किंवा आ मिक्स होतो, का होतो, किंवा ई विलांटी ई मिक्स होतो, की होतो, त्या वेळेस त्यांना पूर्ण रूप प्राप्त होतं. याचा अर्थ सध्या व्यंजने हे अतृप्त आत्मे असतात, त्यांची तृप्तता केव्हा होते किंवा त्यांना पूर्णत्व केव्हा प्राप्त होतं, जेव्हा जेव्हा ही पायाखाली मारलेली जी ती तुम्हाला रेषा दिसते ही, तर ही जी रेषा दिसते याचा अर्थ त्याला हल म्हणतात, हल चिन्ह म्हणतात त्याला. आणि तो हल चिन्ह केव्हा निघून जातं, ज्या वेळेस हे व्यंजन अ बरोबर किंवा वेगवेगळ्या स्वरांबरोबर एकत्र येतात, विशेष करून अ बरोबर जेव्हा जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांना पूर्णत्व प्राप्त होतं. हाच तर फरक आहे स्वर आणि व्यंजन मध्ये. ओवेल्स जे आहेत ते इंडिपेंडंट आहेत, ते स्वतंत्र आहेत. कॉन्सोनंट जे आहेत, व्यंजन जे आहेत, व्यंजनांना स्वतःचं अस्तित्व नाही, स्वरांना मात्र स्वतःचं अस्तित्व आहे. व्यंजन मात्र स्वरांची मदत घेतात, जसं क छ ज झ त थ द ध न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श ह हे जेवढे आहेत, हे सगळे व्यंजन जेवढे आहेत 39, त्या 39 व्यंजनांचा पाय मोडलेला असतो, यांचं प्लास्टर केलेलं असतं, आणि हे प्लास्टर काढण्याचं काम हा अ नावाचा स्वर करत असतो किंवा वेगवेगळे स्वर करतात, शक्यतो अ मध्ये वापर होतो, आणि यांचं अपूर्णत्व निघून जातं, प्लास्टर निघून जातं, त्यांना पूर्णत्व प्राप्त करून देतात तो अ. आणि खाली जे चिन्ह दिलं जातं त्याला मराठीमध्ये हलंत म्हणतात, हिंदीमध्ये हल असं म्हटलं जातं. ओके, मग बघा
वरती तुम्हाला दिसतंय की त्यांचा हलंत झालेला आहे. खाली मात्र अ बरोबर जोडल्यानंतर त्यांची गंमत अशी झाली की त्यांचा हलंत काढून टाकण्यात आलेलं आहे. आयशा शाह मैडम, अगला पढ़ सकते हैं आप? यस सर. क व्यंजन च ते झालं ना, आता जिन मी सांगितलं ना तुम्हाला. हो, क हो, छ ज झ त थ ध हे हो. त्या अर्थाने स्वतंत्र झाले. कोणामुळे स्वतंत्र झाले? तर अ हा एकत्र आल्यामुळे हो. त्याचा हलंत निघून गेलेला आहे. मोडलेला पाय निघून गेला असं मला तुम्हाला. निघून आता व्यंजन बद्दल वाचा तुम्ही. व्यंजन जिन वर्णों के पूर्ण उच्चारण के लिए स्वरों की सहायता ली जाती है वे व्यंजन कहलाते हैं. अर्थात व्यंजन बिना स्वरों की सहायता के बोले ही नहीं जा सकते. ये संख्या में 33 है. इसके निम्नलिखित 3 भेद है. आता पहला एक गोष्ट क्लिअर करा इथे. ही जी तुम्हाला पीडीएफ मी दाखवतोय, तर वरती आपण जे मेल पीडीएफ पाहिले त्याच्यामध्ये 39 व्यंजन होते. इथे 6 आपल्याला ऍड करावे लागणार. मी तुम्हाला ही इमेज देताना त्याच्यामध्ये 39 लिहूनच सांगणार आहे. त्यामुळे हे 39 लक्षात ठेवायचं. 33 नाही, 13 आहेत आणि 39 व्यंजन आहेत. एवढं मात्र कन्फर्म लक्षात ठेवायचं आहे. ओके, वाचा मॅडम. पहिला स्पर्श. स्क्रीन दिसत नाही खालची सर. आता दिसते मॅडम. पहला स्पर्श, दूसरा अंतस्थ, तीसरा उष्म. पहला स्पर्श. इन्हें 5 वर्गों में रखा गया है और हर वर्ग में 5-5 व्यंजन है. हर वर्ग का नाम पहले वर्ग के अनुसार रखा गया है. जैसे क वर्ग क ख ग घ ड. च वर्ग हा बरोबर. चला च छ ज झ त्र. ट वर्ग ट ठ ड ढ न ढ ड. त वर्ग त थ द ध न. प वर्ग प फ ब भ म. व्हेरी गुड. स्टॉप. आता बघूया व्यंजनांचे जे प्रकार आहेत. स्पर्श व्यंजन, अंतस्थ व्यंजन, उष्म व्यंजन. 5 वर्गों में रखा गया है. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग. याच्यामध्ये क ख ग घ घ, च छ ज झ झ, च च झ झ य, ट ठ ढ ढ न. ढ आणि न मधला ड आणि ढ हे 2 वेगळे अजून त्याच्यात. त्यानंतर त वर्ग मध्ये त थ द ध न, प फ ब भ म. आता जे 33 आपण म्हणत होतो यातले 2 हे ऍड झालेत ऑलरेडी. ड आणि ढ डबल आलेले आहेत बघा तिथे. ओके, पुढे बघूया अंतस्थ. आयशा मॅडम माइक म्यूट करा. निलिमा मॅडम वाचता येईल आहात? दीपाली गायकवाड. हो सर. वाचा. 2 अंतस्थ. यह निम्नलिखित 4 है. य र ल व 3 उष्म. यह निम्नलिखित 4 है. क्ष स प. 2 अथवा 2 से अधिक मिल जाते हैं वे संयुक्त व्यंजन कहलाते हैं. देवनागरी लिपि में सी के बाद रूप परिवर्तन होने के कारण इन तीनों को गिनाया गया है. ये 2 व्यंजन से मिलकर अक्षर से त्र त प्लस र नक्षत्र, न्य ज्ञ ज प्लस न्य ज्ञान से. ओके, माइक म्यूट करा. बघा आता अंतस्थ 4 झाले. यर ल व, ज्यांना आपण अर्धस्वर सुद्धा म्हणतो. माइक म्यूट करा मॅडम. त्यामध्ये स्पर्श व्यंजने पाहिली. त्यानंतर पुढे आहे आपलं अंतस्थ मध्ये. अंतस्थलाच आपण अर्धस्वर म्हणतो. य र ल व. उष्म मध्ये 4 आहेत.
श श स ह, श शामृगाचा, श षटकोनाचा, स सशाचा, ह हरणाचा, हलंत केलंय बघा सगळ्यांचं. जहा भी दो से अधिक व्यंजन मिल जाते उन्हें संयुक्त व्यंजन कहते. जैसे की क्ष, मराठीमध्ये क्ष असंच तयार झालाय, क्ष क आणि श, जसं हिंदीमध्ये आता तयार झालाय तो तुम्हाला दिसतोय. त्र हा तयार झालाय त आणि र एकत्र येऊन, आणि न्य तयार झालाय ज आणि ज्ञ एकत्र येऊन. तर जसं ज्ञान शब्द आहे, अक्षर शब्द है, नक्षत्र शब्द है, इस तरह से ये जो है ये वर्णन किया गया है. चलो आगे देखते हैं हम. कुछ लोग क्ष, त्र और न्य को भी हिंदी वर्णमाला में गिनते, पर हे संयुक्त व्यंजन है, अंतः इन्हें वर्णमाला में गिनना उचित प्रतीत नाहीये. मगाशी मी बोललो होतो की मराठीमध्ये आता क्ष, त्र, ज्ञ दिलंय त्यांनी, आणि आपण एक एक्स्ट्रा वाचला होता तो श्रम प्रतिष्ठेचा, तर त्याचा सुद्धा त्यांना वर्णमालेमध्ये मोजलं जातं, पण त्यांना वर्णमालेमध्ये घ्यायचं नाही किंवा त्यांना मोजणं योग्य नाही असं म्हटलेलं आहे. जसं मराठीमध्ये क्ष क्षत्रियाचा आणि न्य ज्ञानेश्वराचा हे संयुक्त व्यंजन आहे, तसं हिंदीमध्ये 4 आहेत, क्ष, त्र आणि श्र, ज्ञ आणि श्रम प्रतिष्ठेचा. ओके, आता बघूया अनुस्वार. मालती मॅडम वाचता की पंढरनाथ सर? स्वप्नील कोठावदे? बर, ते पण वाचत नाहीये. जयश्री मोरे मॅडम? मी वाचू सर. जयश्री मोरे मैडम वाचा. अनुस्वार, इसका प्रयोग पंचम वर्ण के स्थान पर होता है, इसका चिन्ह है जैसे संभव, संजय, गंगा. खालचं पण वाचायचंय का सर? वाचा ना. ओके. विसर्ग, इसका उच्चारण ह के समान होता है, इसका चिन्ह जैसे अतः, प्रातः, चंद्रबिंदु. जब किसी स्वर का उच्चारण नासिका और मुख दोनों से किया जाता है तब उसके ऊपर चंद्रबिंदु लगा दिया जाता है, यह अनुनासिक कहलाता है, जैसे हंसना, आंख. लेकिन आजकल आधुनिक पत्रकारिता में सुविधा व स्थान की दृष्टि से चंद्रबिंदु को लगभग हटा दिया गया है, लेकिन भाषा की शुद्धता की दृष्टि से चंद्रबिंदु लगाए जाने चाहिए. ओके, थँक्यू. माइक म्यूट करा. बघा, आता तुम्हाला अनुस्वार माहिती आहेत. मराठीमध्ये जसं आहे तसं हिंदी में भी अनुस्वार आहे. संभव शब्द खरा तर तिथे संभव, तिथे अनुस्वार म्हणून तिथे डॉट आलाय बघा, म्हणजे तो भव मधला सम जो म आलेला आहे तो अनुस्वार रूपात सवर जाऊन बसला आणि मग संभव शब्द तयार झाला. मुळात संजय शब्द कसा आहे, त्या स ला अनुस्वार लागला आणि संजय शब्द तयार झाला. ऍज लाईक याच गंगा. विसर्गामध्ये 2 डॉट आपण लिहितो, अंतः, प्रातः, अगदी बरोबर. चंद्रबिंदू म्हणजे ज्याला आपण वरती अर्धचंद्र देत असतो, मराठीमध्ये त्याला अर्धचंद्र म्हणतात, तर चंद्रबिंदू लगा दिया जाता है. यह अनुनासिक भी कहलाता है, कारण नाकातून याचा उच्चार होतो, हसना, आंख, बरोबर आहे की नाही. तर पत्रकारितेमध्ये असे शब्द डायरेक्ट लिहितात, ते आंख लग गई, हसना. तर मुळात हे शब्द चंद्रबिंदू लावले गेले पाहिजे भाषा की शुद्धता के. आता बघा इथे काय म्हटलेलं आहे, कोण वाचते आता? निलिमा मॅडम, शबाना मॅडम? हो सर, शबाना मॅडम वाचा. हा, निलिमा मॅडम वाचा. यस, आवाज येतोय? यस. हिंदी वर्णमाला में 11 स्वर तथा 33 व्यंजन
गिनाए जाते हैं, परंतु इसमें ड, ढ, तथा आहा जोड़ने पर हिंदी के वर्णों की कुल संख्या 48 हो जाती है। हलंत दिसत नहीं सर? हलंत, जब कभी व्यंजन का प्रयोग स्वर से रहित किया जाता है तब उसके नीचे एक तिरछी रेखा लगा दी जाती है। यह रेखा हल कहलाती है। हल युक्त व्यंजन हलंत वर्ण कहलाता है। जैसे सतत, वर्णों के उच्चारण स्थान, मुख के जिस भाग से जिस वर्ण का उच्चारण होता है उसे वर्ण का उच्चारण स्थान कहते हैं। उच्चारण स्थान तालिका: 1 अ, आ, क, ख, ग, घ, ड, ह, विसर्ग कंठ और जीभ का निचला भाग कंठस्थ। 1 मिनिट 2 1 मिनिट मॅडम, माईक म्यूट करा. हलंत बद्दल ऑलरेडी तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे. हलंत म्हणजे क्या? हलंत क्या होता है कि जब वो अ से मिलकर जब आते, जेव्हा अ बरोबर एकत्र येऊन राहतात त्यावेळेस त्यांना पूर्णत्व प्राप्त होतं व्यंजनांना. आणि जर पूर्णत्व प्राप्त नसेल तर त्यांना एक खाली तिरछी रेषा, मी जसं प्लास्टर बोललो होतो, एक तिरपी रेषा म्हटलो असतो, तर त्याला हलयुक्त व्यंजन कहलाता है. सतत जैसे आता बघा, झोप लागणार नाही मला आज. हेलो. उसके बाद वर्णों के उच्चारण स्थान, मुख के जिस भाग से जिस वर्ण का उच्चारण होते उसे वर्ण का उच्चारण स्थान कहते हैं. उच्चारण स्थान तालिका आपण आता बघूया. 1 मिनिट, शेवटची इमेज आहे. उच्चारण स्थान तालिकामध्ये अ, आ, क, ख, ग, घ, ज्ञ, ह, विसर्ग, कंठ और जीभ का निचला भाग कंठस्थ. ओके. ई, च, छ, ज, झ, त्र, य, श, तालु और जीभ तालव्य. ओके. उसके बाद है यस, कोण वाचते वाचायला सांगतो मी कोणाला तरी, मी समजून सांगतो. तोपर्यंत पुढची एक इमेज घेतो मी. कोण वाचते? अर्चना मॅडम, आज तुम्ही वाचणार नाही आहात का? अर्चना मॅडम. अर्चना मॅडम नसतील तर हर्षदा वाकडे मॅडम यांनी वाचायचंय. आवाज येतोय माझा? हा, हर्षदा वाचा वाचा. उच्चारण स्थान तालिका: अ, आ, ख, ख, ग, ढ, ड, ह, कंठ और जीभ का निचला भाग कंठस्थ. ई, च, छ, ज, झ, त्र, य, श, तालु और जीभ तालव्य. रु, ट, ठ, ड, ढ, न, ड, ढ, र, श, मूर्ध और जीभ मूर्धन्य. त, थ, द, ध, न, ल, स, दांत और जीभ दंत्य. उ, प, फ, ब, भ, म, दोनों ओंठ ओष्ठ. ए, ऐ, कंठ तालु और जीभ कंठ तालव्य. ओ, औ, दांत, जीभ और होंठ कंठोष्ठ व दांत, जीभ और ओष्ठ दंतोष्ठ. झालं सर. त्यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की उच्चारण स्थान तालिकेमध्ये जिथे कंठ आणि जीभ का निचला भाग कंठस्थ होत आहे, जसं वरती आपण फक्त व्यंजनांच्या बाबतीत बघितलं होतं विद्यार्थी मित्रांनो, आता हे स्वरांच्या बाबतीत आहे. त्यामध्ये असं लक्षात येईल की ते उच्चारण तालिकेमध्ये अ, आ, क, ख, ग, ज्ञ, ह हे विसर्ग जे आहेत कंठ और जीभ का निचला भाग कंठस्थ म्हणून बोलले जातात. तालु आणि जिभेच्या मध्ये तालव्य असतं, त्यामध्ये कोण कोण आहे बघा. तुमचा ई आहे, त्यानंतर ई, च, छ, ज, त्र, य, श हे तालु आणि तालव्याच्या मध्ये येतात. रु, ठ, ठ, ड, ढ, न, ढ, ढ, र, श हे मूर्धा आणि जिभेच्या मध्ये येतात. म्हणजे मी मगाशी बोललो होतो, जीभ आणि आपला कंठाचा मधला जो भाग असतो त्याला मूर्धन्य म्हणतात. तर या पद्धतीने हे सगळे आहेत. याचे मी पीडीएफ तुम्हाला शेअर करतो आणि पुढची स्क्रीन मी घेतोय. हे फक्त तुम्हाला एकदा ही स्क्रीन मिळाल्यानंतर एका कागदावर तुम्हाला नोटबुक करायला लावली, त्यात लिहून घ्या कोणकोणते मूर्धन्य आहेत, कोणते दंत्य आहेत, गोष्ट कोणत्या आहेत, ओठातून कोणाचा उच्चार होतो, कंठ तालव्यामधून कोणाचा उच्चार होतो,
कंठ्यष्ट म्हणजे कंठ आणि ओठातून कोणाचा उच्चार होतो. दंत्योष्ट दंत और ओठ से किनका उच्चार आता है, त्याचं व एकमेव उत्तर आहे. मी आता पुढची स्क्रीन शेअर करतोय, तोपर्यंत 2 मिनिटं फक्त. ओके, पुढचा एक महत्वाचा भाग आहे, त्याच्याकडे आपण वळूया. यस, कोण वाचतंय? आवाज येतोय माझा? मी वाचू सर मी. कोणी आज वाचलेलं नाही त्यांनी वाचा, म्हणजे सगळ्यांना चान्स मिळेल. बच्चा मॅडम, बच्चा मॅडम सर मी वाचते का? अर्चना धोत्रे. हा, वाचा वाचा वाचा. मगाशी आवाज दिलेला तुम्हाला. तुमचं वाचून झालंय की आपण चौधरी मॅडम कडे जाऊया. यस, वाचा मॅडम. सर हाँ, संज्ञा. संज्ञा नका म्हणू, संज्ञा. हिंदी में बात करो. संज्ञा. संज्ञा. हाँ, ओके. किसी व्यक्ति, गुण, प्राणी व जाति, स्थान, जगह, वस्तु, क्रिया और भाव आदि के नाम को संज्ञा कहा जाता है. जैसे पशु, पक्षी, मानव कंसामध्ये जाति व प्राणी, दिल्ली, मंदिर कंसामध्ये स्थान व जगह, दादा, दादी, सुरेश, रमेश कंसात व्यक्ती, पेन, किताब, साइकिल, वस्तु, वस्तु, हंसना, रोना, गाना, भाव, सुंदर, साफ सुथरा, गुण, भागना, खाना, मारना, पीटना, क्रिया. संज्ञा के भेद: 1. जातिवाचक संज्ञा, 2. भाववाचक संज्ञा, 3. व्यक्तिवाचक संज्ञा, 4. मोहवाचक संज्ञा, 5. द्रव्यवाचक संज्ञा. ओके, आता आपण संज्ञा म्हणजे काय? एखाद्या वस्तूला दिलेलं नाव. किसी व्यक्ति, गुण, प्राणी को दिया हुआ नाम जिसमें भाव, वस्तु, क्रिया हमें दिखती है. उसके जो 5 भेद है वो कौन कौन से भेद है? जातिवाचक संज्ञा, भाववाचक संज्ञा, व्यक्तिवाचक संज्ञा, समूहवाचक संज्ञा, द्रव्यवाचक संज्ञा. चौधरी मैडम, स्टार्ट. यस सर. एक जातिवाचक संज्ञा क्या होती है? जिस शब्द से एक ही जाति के अनेक प्राणियों, वस्तुओं का बोध हो उसे जातिवाचक संज्ञा कहते हैं. अर्थात जिस शब्द से किसी जाति का संपूर्ण बोध होता हो, यह उसकी पूरी श्रेणी और पूर्ण वर्ग का ज्ञान होता है, उस संज्ञा शब्द को जातिवाचक संज्ञा कहते हैं. उदाहरण: मोटरसाइकिल, कार, टीवी, पहाड़, तालाब, गांव, लड़का, लड़की, घोड़ा, शेर. थँक यू. जातिवाचक संज्ञा क्या होती की जिथे जातीचा बोध होतो. जातीचा म्हणजे नदी म्हटलं की नदी अनेक प्रकारच्या येतात, पण नदी हा शब्द आला, पर्वत हा शब्द आला, कार, मग कार म्हटली तर मग कारचे अनेक प्रकार आहेत. तिथे डायरेक्ट बोध होत नाही, म्हणजे विशेष असं नाव घेत जात नाही. फक्त 4 चाकं लावलेली गोष्ट दिसली म्हणजे कार आहे. जिच्यावर आपण बघतो ती टीव्ही आहे, पहाड़ है, तालाब है, गाव है, लड़का है. कौन सा लड़का है? नहीं, लड़का, यानी सभी लड़के लड़का. जी जातिवाचक म्हणजे ही लड़का है, ये लड़की है, शेर है, इसलिए जातिवाचक संज्ञा कहते. शबाना मैडम, भाववाचक संज्ञा.
शबाना मैडम वाचताय? मी वाचू सर? हो सर वाचते. वाचा शबाना मैडम. भाववाचक संज्ञा क्या होती है? जिस संज्ञा शब्द से किसी के गुण, दोष, दशा, स्वभाव, भाव आदि का बोध हो वहां पर भाववाचक संज्ञा कहते हैं. अर्थात जिस शब्द से किसी वस्तु, पदार्थ या प्राणी की दशा, दोष, भाव आदि का पता चलता हो वहां पर भाववाचक संज्ञा होती है. उदाहरण: गर्मी, सर्दी, मिठास, खटास, हरियाली, सुख. बहुत बढ़िया. भाववाचक संज्ञा म्हणजे जिथे तुम्हाला गुण, दोष, भाव सगळे बघायला मिळतील. हे अगदी मराठी सारखं आहे. गर्मी, सर्दी, मिठास, खटास, हरियाली, सुख, अच्छा, बुरा, बरोबर है कि नहीं, स्वार्थी, मतलबी, जो जो हिंदी में वर्ड आते यानी वो अच्छे हो या बुरे हो, जिससे भाव प्रकट होता है वो होते हैं भाववाचक. उसके बाद मालती मॅडम वाचा. चला मालती मॅडम. मालती धूम त्या वाचणार नसतील तर राजश्री बच्चाव मॅडम यांनी वाचायचे. राजश्री बच्चाव. नूतन मॅडम. नूतन गरुड. यस सर. वाचा. 3. व्यक्तिवाचक संज्ञा क्या होती है? जिस शब्द से किसी एक विशेष व्यक्ति, वस्तु या स्थान आदि का बोध हो उसे व्यक्तिवाचक संज्ञा कहते हैं. अर्थात जिस संज्ञा शब्द से किसी विशेष स्थान, वस्तु या व्यक्ति के नाम का पता चले वहां पर व्यक्तिवाचक संज्ञा होती है. उदाहरण: भारत, गोवा, दिल्ली, भारत, महात्मा गांधी, कल्पना चावला, महेंद्र सिंह धोनी, रामायण, गीता, रामचरितमानस आदि. 4. समूहवाचक संज्ञा क्या होती है? इसे समूहवाचक संज्ञा भी कहा जाता है. जो संज्ञा शब्द किसी समूह या समुदाय का बोध कराते हैं उसे समूहवाचक संज्ञा कहते हैं. अर्थात जो शब्द किसी विशिष्ट या एक ही वस्तु के समूह या एक ही वर्ग व जाति के समूह को दर्शाता है वहां पर समूहवाचक संज्ञा होती है. उदाहरण: गेहूं का ढेर, लकड़ी का गट्टर, विद्यार्थियों का समूह, भीड़, सेना, खेल आदि. थँक्यू. बघा पहिले जे वाचले ते व्यक्तिवाचक संज्ञामध्ये जातीवाचक संज्ञेमधले मुलगा म्हटलं की राम नावाचा मुलगा, मग ती झाली व्यक्तिवाचक संज्ञा. शहर म्हटलं तर दिल्ली. ओके. समूह मध्ये समूहाचा बोध होतो, जसं सैन्य आहे, लकडी का गटर आहे, भीड़ आहे, सेना आहे, खेल आहे. आणि शेवटचा आहे द्रव्यवाचक संज्ञा. द्रव्यवाचक संज्ञा क्या होती है कि जिसमें किसी द्रव्य या धातु का बोध होता है उसे द्रव्यवाचक संज्ञा कहते. गेहूं, तेल, पानी, सोना, चांदी, दही, स्टील, घी और लकड़ी. तर असे आपण